ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओकेचा आरोप होऊ लागलाय। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी खासदारांच्या बंडावर निशाणा साधत खासदारांना फोडण्यासाठी 50 कोटी देण्याचा ठरल्याचा आरोप केलेला आहे। राऊतांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। बंडखोर खासदारांना 15 खोके ॲडव्हान्स। बंडखोरांना 50 खोक्यांचा भाव। फुटीनंतर पुन्हा खोके, बंड एकदम ओके। शिवसेना पहिल्यांदा फुटली होती तेव्हा 2 डायलॉग महाराष्ट्रातील जनतेच्या ओठावर होते। पहिला, काय हटील काय डोंगार सगळं एकदम ओके, हा शहाजी बापूंचा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता। आणि तो सुपरहिट ठरला होता। दुसरा डायलॉग होता 50 खोके एकदम ओके, ही नवी म्हणही सुपरहिट झाली होती। शिवसेनेचे खासदार मंगळवारी नॉट रिचेबल झाल्यानंतर संजय राऊतांनी रात्री 11च्या सुमारास एक ट्विट केलं। या ट्विटमध्ये त्यांनी 15 खोके ॲडव्हान्स असा उल्लेख केला। या ट्विटनंतर पुन्हा किती खोके अशी चर्चा समाज माध्यमावर सुरू झाली। संजय राऊतांच्या दिल्लीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाव 50 खोकेच असल्याचं सांगून टाकलंय। हा त्यांचा शब्द होता। महाराष्ट्रातील खासदार पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भाव आहे, भाव काय लागलाय मला? तर म्हटले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी। पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं। याची माहिती मी समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली। शिवसेनेनंही राऊतांच्या खोक्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे। संजय राऊतांनी शरद पवारांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची ऑफर दिली होती, त्याचं किती कमिशन घेतलं असा सवाल शिवसेनेनं विचारला। एवढंच नव्हे तर खासदार सांभाळता आले नाही त्याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी खोक्यांचे आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलं। या कशाला या आपणा सपना मनी मोठ्या गप्पा मारताय? शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा, विलीन करा, हे बोलण्याकरता तुम्हाला किती मनी मिळाली, किती पैशाचा वर्षाव झाला, हे सुद्धा जाहीर करा। राऊत साहेब, तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करण्यापेक्षा जे थांबले त्यांना तुम्ही सांभाळू शकत नाही, हे तुमचा कमतरता आहे। तुम्ही तो कमतरता लपवण्यासाठी तुम्ही आपला सपना मनी किंवा 50 खोके हे सगळे जे आहेत ना, हे चुकीचं आहे। तुम्ही स्वतःचा तपासून घ्या। कदाचित भविष्यामध्ये संजय राऊत पण इकडे येतील। भाजपनंही खोक्यांच्या आरोपांना उत्तर दिलंय। खासदार आमदार हे पैशांच्या आमिषानं फुटत नाहीत असं भाजपनं सुनावलंय। पैसे देऊन खासदार विकत घेता येत नाही। तसं असतं तर उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांच्याकडे कोविडच्या काळामध्ये दररोज 100 कोटी याप्रमाणे 9.5 लाख कोटी रुपये जमा आहेत। हे 9.5 लाख कोटी रुपये घेऊन हे 5 काय 50 खासदार विकत घेऊ शकतात, एवढे यांच्याकडे पैसे आहेत। पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत। माणसं टिकवण्यासाठी प्रेम लागतं, आपुलकी लागतं आणि माणुसकी लागतं। दुर्दैवानं मातोश्रीचे दरवाजे खासदारांसाठी बंद आहेत, मातोश्रीचे दरवाजे आमदारांसाठी बंद आहेत, मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत। ज्यांनी आपले दरवाजे बंद करून घेतलेत त्यांच्यासाठी इतरांनी आता दरवाजे बंद करून घेतलेत, कारण काळ बदललाय। हे संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी ध्यानात ठेवावं। 2022 मध्ये 50 खोके एकदम ओके ही घोषणा गाजली होती। यावेळी संजय राऊतांनी 50 खोकेच भाव असल्याचं सांगितलंय। पण यावेळी या घोषणेचा समाज माध्यमांवर किती इम्पॅक्ट होतो हे पुढच्या काही दिवसात पाहायला मिळेल। उर्वशी खोनासह कपिल राऊत, झी 24 तास, नवी दिल्ली।